सत्ता, सत्तेतून पैसा, सत्तेतून भ्रष्ट मार्गानं गडगंज संपत्ती, पैशान पुन्हा गडगंज संपत्तीतून आणि पैशातून पुन्हा सत्ता, पुन्हा सत्तेतून भ्रष्ट मार्गानं पैसा, हेच आयुष्याचं राजकारण करणारे जेव्हा उच्च शिक्षणावरती भाष्य करतात, हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे PhD धारकावरचं बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य. काय? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं PhD धारकावरती बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य. त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे की एकाच घरामध्ये 4-4, 5-5 PhD धारक आहेत आणि त्यांच्यासाठी स्कॉलरशिप द्यावी लागते. एका घरामध्ये 4-4, 5-5 PhD धारक आहेत, PhD करतात. याचं त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना वाईट वाटतंय. त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की एकाच घरामध्ये 4-4, 5-5 PhD धारक म्हणजे एकाच घराण्यातली 4-4, 5-5 राजकारणाचे घराणेशाही झालं तर त्याचं वाईट वाटलं नाही अजित पवारांना. पण एका घरामध्ये 4-4, 5-5 PhD करतात याचं मात्र वाईट वाटतं. यांना स्कॉलरशिप द्यावी लागते. अरे एका घरामध्ये 4-4, 5-5 PhD धारक आहे, ही वाईट वाटायची गोष्ट आहे? ही चांगली गोष्ट आहे ना? ही अभिमानाची, आनंदाची, गौरवाची बाब आहे ना? महाराष्ट्राच्या अभिमानाची, गौरवाची गोष्ट आहे की एका घरामध्ये 4-4 PhD धारक, 4-4 संशोधक तयार होत आहे. ही चांगली गोष्ट आहे ना? ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि उलट सरकारने याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये अशा PhD धारकांना उलट प्रोत्साहन देऊन वेगळी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करायला पाहिजे होते. ते अर्थमंत्री असणारे अजित पवारांनी आणि उपमुख्यमंत्री असणारे अजित पवारांना ते सुचलं नाही. परंतु एकाच घरात 4-4, 5-5 PhD धारक याचं वाईट वाटतंय की खरं एका PhD करणं ही चांगली बाब आहे ना? PhD करणं म्हणजे भ्रष्ट मार्गानं जमीन बळकावण्यापेक्षा PhD करणं केव्हाही चांगलं आहे ना? PhD करणं म्हणजे आपल्या मुलानं पार्थ पवाराने भ्रष्ट मार्गानं जमीन बळकावण्या इतकं नीच काम आणि वाईट काम नाही ना अजितदादा. 1800 कोटीची जमीन 300 कोटीत घेऊन स्टॅम्प ड्युटी चुकवणं आणि भ्रष्ट मार्गानं जमीन बळकावणं हे तुमचा मुलगा असणाऱ्या पार्थ पवाराच्या वाईट कामापेक्षा, भ्रष्ट कामापेक्षा PhD करून संशोधन करणं आणि महाराष्ट्राला ते संशोधन उपयोग पडणं हे केव्हाही श्रेष्ठ आणि चांगलं काम आहे. ते तुम्हाला बघवत नाही. आपल्या मुलानं स्वतः आणि मुलानं सुद्धा भ्रष्ट मार्गानं जमीन बळकावणं याची तुम्हालाही काय लाज वाटत नाही, मुलालाही वाटत, त्याचं तुम्हाला आणि मुलाला सुद्धा वाईट वाटत नाही. त्याच्यावर भाष्य नाही करत. पण एका घरामध्ये 4-4, 5-5 PhD आहे त्याच्यावरती मात्र भाष्य करताय. अरे अर्थसंकल्प याच्यासाठी उलट चांगली गोष्ट आहे. अर्थसंकल्पामध्ये याची विशेष तरतूद असायला पाहिजे. परंतु अजित पवारांना अर्थमंत्री करणं म्हणजे तिजोरीच्या चाव्या चोराच्या हवाली करण्यासारखं आहे. काय महाराष्ट्राचं दुर्दैव बघा. अजितदादा पवार यांना अर्थमंत्री करणं म्हणजे तिजोरीच्या चाव्या हे चोराच्या हवाली करण्यासारखं आहे. अहो, तुम्ही समाज कल्याणचा निधी, सामाजिक खात्याचा निधी तुम्ही लाडक्या बहिणीकडे इतर वळवला. तुम्ही आमचा निधी पळवला, त्याच्यावर नाही बोलत. आणि 5-5 विद्यार्थी एका घरात PhD करतात, त्यांना स्कॉलरशिप द्यावी लागतं याचं वाईट वाटतंय. आणि सामाजिक खात्याचा निधी पळवताना तुम्हाला नाही वाईट वाटलं. आणि शिवाय त्या PhD धारका विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप द्यावी लागते, काय अजितदादा तुम्ही तुमच्या खिशातनं देणार आहे? जनतेच्या करातूनच सिंचन घोटाळ्याचा 70,000 कोटीचा जो पैसा तुम्ही बुडवला, घोटाळा जिरवला, त्या 70,000 कोटीतून तुम्ही स्कॉलरशिप देणार आहे काय PhD धारकाला? देणार नाही. 70,000 कोटीचा तुम्ही 70,000 कोटीपैकी 1 रुपया
तरी PhD धारकाला तुम्ही देणार का? अरे उलट आमचाच निधी पळवताय हा. आणि तुम्ही भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या संपत्तीतून, तुमच्या खिशातून, कष्टातून तर नाहीच, भ्रष्ट मार्गातून कमवलेल्या पैशातून तुम्ही स्कॉलरशिप देणार आहे का? महाराष्ट्र सरकार आहे, जनतेच्या करातून पैशातून ती स्कॉलरशिप आहे. आणि 4-4 विद्यार्थी स्कॉलरशिप करत असताना अभिमानानं एका मंत्र्यांना, ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजितदादांना आनंद वाटायला पाहिजे, अभिमान वाटायला पाहिजे. अरे तुमच्या घरामध्ये राजकारणाचं घराणशाही झालं याचं नाही वाईट वाटत, त्याच्यावर नाही बाष्प. एकाच घरात तुमच्या एकाच घरामध्ये 2 पक्ष, राष्ट्रवादीचे 2 पक्ष एकाच घरात, तुमचे चुलते शरद पवार खासदार, तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री, तुमच्या मिसेस खासदार, तुमची बहीण खासदार, तुमचा पुतण्या आमदार, तुमचा मुलगा खासदार होता तो पडलेला, ती बाग वेगळा आहे. पतसंस्था तुमच्या, सहकार संस्था तुमच्या, कारखाना तुमच्या, बँका तुमच्या, पवार आणि पवार भ्रष्ट कंपनीनं अरे महाराष्ट्राला लुटलं, त्याचं तुम्हाला वाईट वाटत नाही, त्याच्यावर भाष्य करत नाही तुम्ही, करणारी नाही. आणि ज्ञान संपादन करणाऱ्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या, संशोधन करणाऱ्या, महाराष्ट्राला उपयोगी पडणारे शिक्षण घेणाऱ्या, संशोधन करणाऱ्या PhD धारकाच्या विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपवर त्यांच्यावरती तुम्ही बोलता. अरे निवडणुकीमध्ये तिकीट कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या, पोस्टरच लावायची. आई नगरपालिकेच्या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुनेला तिकीट, सासू नगराध्यक्ष, भावाला तिकीट, बहिणीला तिकीट, वडिलांना तिकीट, सगळं नात्या गोत्याचं घराण्यामध्ये सगळी पदं, त्याच्यावर नाही बोलत. म्हणजे एकाच घरात राजकारणाची सगळी पदं, स्वतः पवार घराण्यामध्ये सगळी पदं, इतर बी तसंच आहे, त्याचं नाही वाईट वाटत, त्याच्यावर अजितदादा नाही बोलणार. आणि म्हणूनच या ठिकाणी मला असं वाटतं की PhD धारकावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्री करणं म्हणजे चोराच्या हवाली तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. या अजितदादा पवारांच्या PhD धारकांच्या संदर्भातली केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आहे. हो, या देशाला इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही, या देशाला मोगलांनी जेवढं लुटलं नाही, इंग्रजांनी लुटलं नाही, तेवढं या देशातील राजकर्त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेला लुटलं आणि गडगंज संपत्ती बनवली आणि जमवली. त्यातील सगळ्यात मोठं घराणं म्हणजे पवार घराणं. काय तुम्ही काय बोलावतं PhD धारकावरती हो? या गोष्टीचा मी निषेध करतो आहे.